नमस्कार, मी हर्षाली हितगुजे आपल्या खास कार्यक्रमात आपल्या सर्वांचं स्वागत। या कार्यक्रमात आपण विविध आजार त्यावरील उपचार याबद्दल चर्चा करत असतो आणि आजचा आपला जो विषय आहे तो म्हणजे हास्य खुलवणाऱ्या आधुनिक दंत वैद्यक पद्धती। आणि यावर मार्गदर्शन आणि चर्चा करण्यासाठी आपल्या स्टुडिओमध्ये आलेले आहेत डॉक्टर प्रियंका सावकार। स्वागत आहे। नमस्कार। डॉक्टर प्रियंका सावकार नवले या पुण्यातील प्रसिद्ध ऑर्थोडेंटिस्ट आणि स्माइल स्पेशालिस्ट म्हणून नावाजलेले आहेत। त्यांनी महाराष्ट्र हेल्थ युनिव्हर्सिटीमधून BDS ही पदवी डिस्टिंक्शनमधून 2006 साली घेतली। MDS हे त्यांचं पोस्ट ग्रॅज्युएट त्यांनी ऑल इंडिया एंट्रन्समधून उत्तीर्ण होऊन 2011 साली बंगलोर युनिव्हर्सिटीमधून पूर्ण केलं। त्यांचे राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय जर्नल्समध्ये लेख प्रकाशित देखील झालेले आहेत। अनेक कॉन्फरन्समध्ये त्यांना बेस्ट पेपर आणि बेस्ट पोस्टर प्रेझेंटेशनचा अवॉर्ड देखील मिळालेला आहे। पुणे येथे गेल्या 9 वर्षांपासून त्या रुग्णसेवेत रुजू आहेत। पुण्यातील 35 पेक्षा अधिक डेंटल क्लिनिकच्या अनेक रुग्णांच्या ब्रेसेस ट्रीटमेंट त्या हँडल करतात। गेल्या 9 वर्षांपासून त्या विद्यार्थ्यांसाठी ज्ञानार्जनाचे कामही करतात। सध्या त्या यशवंतराव चव्हाण डेंटल कॉलेजमध्ये प्राध्यापिका आहेत। 2018 साली झालेल्या PhD एंट्रन्समध्ये फर्स्ट रँक मिळवलेला आहे त्यांनी। त्याचबरोबर त्यांना 2017, 18, 19 या 3 वर्षात त्यांना ऑर्थोडेंटिस्ट ऑफ इयर, आउटस्टँडिंग डेंटिस्ट ऑफ द इयर, हिरोइक डेंटिस्ट ऑफ द इयर हे अवॉर्ड्स देखील मिळालेले आहेत। त्यांचं डेक्कन डेंटल क्लिनिक हे पुण्यातील नावाजलेलं क्लिनिक असून त्यांना उपचार केलेल्या पेशंट्सच्या प्रतिसादामुळे इंटरनेट युजर्सकडून टॉप रेटेड आणि मोस्ट रिव्ह्यूड क्लिनिक म्हणून गणलं जातं। त्यांच्या या क्लिनिकमध्ये लिंग्युअल ब्रेसेस, इनव्हिजिबल ब्रेसेस, डेंटल इम्प्लांट अशा आधुनिक उपचार पद्धती केल्या जातात। डेक्कन डेंटल क्लिनिक इथे डॉक्टर प्रियंका नेहमीच अवेलेबल असतात। सामान्य माणसांपासून ते अगदी सेलिब्रिटीपर्यंत अनेकांना डॉक्टर प्रियंका यांनी परफेक्ट स्माइल डिलिव्हर केली आहे। डेंटल टुरिझमद्वारे त्यांनी अनेक फॉरेनर NRI पेशंट्सची ट्रीटमेंट अल्पावधी काळात पूर्ण केलेली आहे। स्माइल फॉर ऑल हा त्यांचा मोटो असून तो जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचावा यासाठी त्या सतत धडपड करतात। त्यांच्या या यशस्वी वाटचालीत त्यांच्या क्लिनिकच्या टीम मेंबर्सचा खूप मोठा वाटा आहे। बेस्ट क्लिनिकल टीम, बेस्ट डेंटल क्लिनिक आणि बेस्ट ब्रेसेस क्लिनिक ऑफ महाराष्ट्र असे अनेक पुरस्कार त्यांच्या या डेक्कन क्लिनिकला मिळालेले आहेत। त्यांच्या या क्लिनिकला 10 पेक्षा जास्त BDS आणि MDS डॉक्टर्स अविरत कार्य करत असतात। त्यांचे स्वतःचे डायग्नोसिस सेंटर हे क्लिनिकमध्येच असल्यामुळे ॲक्युरेट डायग्नोसिस आणि ट्रीटमेंट प्लॅनिंग करणं त्यांच्यासाठी सहजच शक्य आहे। चला तर विषयाला सुरुवात करूयात। तर डॉक्टर, सगळ्यात पहिला माझा प्रश्न, आपलं जे हास्य असतं ते नेमकं काय असतं आणि त्याचे पण काही प्रकार असतात का? ओके, हास्याबद्दल जर बोलायचं झालं तर हास्य हे वन ऑफ द मोस्ट इम्पॉर्टंट फेशियल एक्सप्रेशन आहे, ज्याच्या थ्रू आपण इंटरॅक्ट करतो, रिॲक्ट करतो, एक्सप्रेस करतो आणि अट्रॅक्टसुद्धा करत असतो। जेव्हा हास्याबद्दल बोलायचं असलं तर प्रामुख्याने त्याचे 2 प्रकार येतात। एक असतं व्हॉलंटरी स्माईल आणि एक असतं इनव्हॉलंटरी स्माईल। व्हॉलंटरी स्माईलला सोशल स्माईल असंही म्हटलं जातं। जेव्हा आपल्याला कुणी दिसतं त्यावेळेला त्यांच्याकडे बघून जे आपण हसतो त्याला सोशल स्माईल म्हटलं जातं। दुसरं असतं ते इनव्हॉलंटरी स्माईल। हे म्हणजे कुठला एखादा जोक ऐकल्यावर आपण जोरात उत्स्फूर्तपणे हसतो आणि त्यावेळेला अक्षरशः कधी कधी डोळ्यातनं पाणीही येतं। त्या स्माईलला जे म्हटलं जातं डायनॅमिक स्माईल, ज्याला इनव्हॉलंटरी स्माईल असंही म्हणतात। आजच्या ज्या विषयात आपण बोलतोय ते मोस्टली आपण सोशल स्माईलबद्दल बोलतोय की सोशल स्माईल हे कसं पेशंटला डिलिव्हर करता येईल। कारण आमच्या क्लिनिकला येणाऱ्या मॅक्झिमम पेशंटच्या ह्याच कंप्लेन असतात की मला मोकळेपणाने हसता येत नाही। बऱ्याच वेळा हसताना तोंडावरती हात ठेवावा लागतो किंवा तोंड बंद करून हसण्याची मला सवय झालेली आहे। इनफॅक्ट मी फोटो काढत असताना आपण हसू नाही शकत। तर आज आपण जे बोलणार आहोत ते सोशल स्माईल कसं परफेक्टली डिझाईन करतात त्याबद्दल। ओके, मग हे हास्य खुलवताना तुम्ही नेमकं तुमच्या ट्रीटमेंटमध्ये कोणत्या गोष्टींचा विचार करता? बरं, हास्य खुलवताना मोस्टली हास्य ज्या गोष्टींनी बनतं त्या 3 गोष्टींचा विचार केला जातो, ज्यामध्ये आपले ओठ आणि हिरड्या येतात। दुसरी गोष्ट येते म्हणजे डेंटल कंपोनंट। डेंटल कंपोनंट म्हणजे आपले दात। दात हे आपल्या जबड्यामध्ये रुतलेले असतात। वरच्या जबड्याला मॅक्झिला म्हटलं जातं आणि खालच्या जबड्याला मॅन्डिबल म्हणतात। तर हास्य खुलवताना प्रामुख्याने या 3 गोष्टींचा विचार होतो। सॉफ्ट टिश्यूमध्ये जसं मी बोलली तसं ओठ आणि हिरड्या, डेंटल कंपोनंटमध्ये दातांचा विचार होतो आणि हार्ड टिश्यू कंपोनंटमध्ये मॅक्झिला आणि मॅन्डिबल म्हणजे वरचा जबडा आणि खालचा जबडा यांचा एकत्रितपणे अभ्यास केला जातो। या तिघांचा
अभ्यास करताना आम्ही 4 गोष्टी प्रामुख्याने बघतो की यांच्या पोझिशन व्यवस्थित आहे का, साईज आणि शेप व्यवस्थित आहे का, आणि प्लस कलरचाही विचार केला जातो. कलरचा विचार मोस्टली हिरड्यांचा कलर कसा आहे, हिरड्या काळ्या तर नाही ना, हा विचार होतो. त्याचबरोबर दातांचा कलर कसा आहे, दात हे नेहमी ब्राईट आणि व्हाईट असले पाहिजे, तर तो पण विचार केला जातो. हे सगळं एकत्रितपणे स्टडी करून ज्याला गोल्डन प्रपोर्शन म्हणतात किंवा फाय म्हणतात, जे नॅचरली सगळ्या ज्या गोष्टी निसर्गात आढळून येतात त्यांच्यामध्ये एक रेशो असतो जो गोल्डन प्रपोर्शनचा असतो. फाय म्हणजे 1.618. याच्यामध्ये लिटरली फुल जरी घेतलं तरी फुल डिझाईन करताना देवाने ते त्या प्रपोर्शनमध्येच बनवून पाठवलेलं आहे. आपलं आयडियल स्माईल हे बऱ्यापैकी गोल्डन प्रपोर्शनच्या अनुषंगाने असलं पाहिजे, यांचा विचार करून आम्ही स्माईल डिझायनिंग करतो. ओके. डॉक्टर, हास्य खुलवण्याच्या या ज्या पद्धती आहेत त्याचा उपयोग नेमका कोणासाठी आपण करू शकतो? ओके, हास्य खुलवण्याच्या या पद्धतींचा उपयोग मी म्हणेल, जसं आपण कंपोनंट्समध्ये बघितलं की एक सॉफ्ट टिश्यूचा कंपोनंट येतो, त्या हिशोबानेच बघत जाऊया की कुठल्या कुठल्या प्रॉब्लेमसाठी आपण ट्रीटमेंट घेऊ शकतो. जर तुमच्या ओठांमध्ये इश्यू असेल, आता ओठांमध्ये 3 प्रकारचे प्रॉब्लेम असू शकतात. पहिलं तर वरचा ओठ खूप छोटा आहे त्यामुळे दात जास्त दिसतात, किंवा वरचा ओठ खूप लॉंग आहे त्यामुळे दात बिलकुलच दिसत नाही, किंवा वरचा ओठ हिरडीला चिटकलेला आहे त्यामुळे बोलताना ओठ बिलकुलच हलत नाही. या 3 प्रॉब्लेमसाठी ओठांची ट्रीटमेंट केली जाऊ शकते. हिरड्यांच्या बाबतीत मी म्हणेल की पहिल्या हिरड्या खूप काळ्या पडलेल्या आहे, दुसरं हिरड्यांची खूप ग्रोथ झालेली आहे, किंवा हिरड्या अशा पद्धतीने दातांना कव्हर करतात की हसताना फक्त हिरड्यांचा डिस्प्ले जास्त होतो. तर ह्या 3 प्रॉब्लेमसाठी हिरड्यांच्या ट्रीटमेंट ह्या होऊ शकतात. तिसरं मी म्हणेल की दातांसाठी, दातांच्या पण पोझिशनचा जेव्हा विचार केला जातो, जर दात खूप वेडेवाकडे असतील, दातांमध्ये फटा असतील, तर त्यांचाही ट्रीटमेंटमध्ये विचार केला जातो. तर मोस्टली ह्या प्रॉब्लेमसाठी पण मी म्हणेल की दातांमध्ये फटा असणं, क्राउडिंग असणं, दात खूप वर खाली असणं, तर यांचा सगळा एकत्रितपणे अभ्यास करून त्यांच्या ट्रीटमेंट दिल्या जातात. प्लस मी म्हणेल दातांचा कलर, दात हे व्हाईट असले पाहिजे. जर ते खूप प्रमाणात काळवंडलेले असतील किंवा त्याच्यामध्ये जर पॅची अपिअरन्स असेल तर दातांची ट्रीटमेंट त्यासाठी पण केली जाते. कधी कधी पडल्यामुळे एखादा जर दात तुटलेला असेल, जरी तो दात तुटलेला छोटासा दिसत असतो पण त्यामुळे पूर्ण स्माईल हॅम्पर होत असतं, तर दातांचा साईज आणि शेप जो अल्टर झालेला असेल तर आपल्याला त्यासाठी पण स्माईल मेकओव्हरचा विचार करावा लागतो. आणि लास्टला मी म्हणेल की जसं जॉच्या पोझिशन आहे, वरचा जॉ हा नेहमी खालच्या जॉपेक्षा थोडासा पुढे असतो. जर तो जास्त प्रमाणात पुढे असेल तर खालचा ओठ वरच्या जॉच्या मागे, वरच्या दातांच्या मागे कंटिन्युअसली रोल्ड आउट झालेला असतो, ते दिसायला चांगलं दिसत नाही. काही पेशंटमध्ये खालचा जॉ हा वरच्या जॉपेक्षा पुढे असतो, ते पण दिसायला चांगलं दिसत नाही. तर ह्या सगळ्या प्रॉब्लेमसाठी स्माईल मेकओव्हर हा करता येऊ शकतो. ओके. तर डॉक्टर प्रियंका यांच्याकडून अनेक जणांनी ट्रीटमेंट घेतलेली आहे, त्यातल्याच एकाची प्रतिक्रिया आपण ऐकूया. मी अक्षता वैद्य, मी प्रियंका मॅमकडून दातांसाठी ट्रीटमेंट घेतली होती. माझी ट्रीटमेंट साधारणतः 1.5 वर्ष चालली. त्यांनी सांगताना 2 वर्ष सांगितली होती पण लवकर कंप्लीट झाली. त्यात त्यांनी म्हणजे 2 बोनमध्ये अडकलेले दात खाली आणले, ऑपरेट पण केलं, आणि खालचे दात आहेत ते सगळे लाईनीत आणले व्यवस्थित. आधीचे दूध दात होते तेही काढले. ते खूप चांगल्या प्रकारे त्यांनी ट्रीट केलं. तर आत्ताच ही प्रतिक्रिया आपण पाहिली, कशा पद्धतीने डॉक्टर प्रियंका यांच्याकडून ट्रीटमेंट केल्यानंतर त्यांना फरक पडलेला आहे. डॉक्टर, हिरड्या आणि ओठ यांच्या अशा कोणत्या उपचार पद्धती आहेत जेणेकरून त्याद्वारे आपण हास्य खुलवू शकतो? हिरड्या आणि ओठांबद्दल जसं मी सांगितलं, जर शॉर्ट अप्पर लिप असेल तर अशा केसमध्ये लिपची सर्जरी केली जाते, ज्याला लिप लेंथनिंग म्हणतात, आणि लिपची हाईट वाढवली जाते. जर एखाद्याचा ओठ खूप लांब असेल आणि दात दिसत नसतील तर प्लास्टिक सर्जरीच्या सहाय्याने पण लिपची हाईट कमी करता येते. काहींचे लिप खूप थिन असतात त्यामुळे स्माईलला आणि ओठांना फुलनेस नसतो. अशा वेळेला हायलुरोनिक ॲसिड फिलर्स वापरून लिपला फुलनेस देता येतो. कधी कधी ओठ जर हिरडीला चिटकलेला असेल तर अशा केसमध्ये फ्रिनेक्टॉमी नावाची छोटीशी प्रोसिजर होते, त्याच्या सहाय्याने ओठाला हिरडीपासून सेपरेट केलं जातं. हसताना आणि बोलताना ओठाची हालचाल व्हायला लागते. तर ह्या सगळ्या ओठाच्या रिलेटेड ट्रीटमेंट झाल्या. आणि जर हिरड्यांबद्दल बोलायचं झालं, हिरड्या जर काळवंडलेल्या असतील तर लेझरच्या साहाय्याने डिपिगमेंटेशन केलं जातं, जेणेकरून हिरडीचा काळा रंग निघतो आणि ती पिंक कलरची दिसू लागते. प्लस जर हिरड्या अनइव्हन असतील किंवा हिरड्यांची ओव्हरग्रोथ झालेली असेल तर विथ लेझर ते आपल्याला कट करून व्यवस्थित शेप देता येतो,
जेणेकरून स्माईल चांगलं दिसू लागतं. ते जर काहींचं गमी स्माईल असेल तर अशा वेळेला सुद्धा क्राउन लेंथनिंगची प्रोसिजर विथ लेझर केली जाते आणि त्याच्या साहाय्याने हेडांना प्रॉपर शेप दिला जातो. ह्या सर्जरीज मोस्टली 2 पद्धतीने होता. एक मी म्हणेल स्काल्पेलने जे पारंपरिक पद्धतीने चालत आलं आहे, पण आमच्या क्लिनिकला मोस्टली आम्ही लेझरचा वापर करतो. लेझरचा वापर 3 गोष्टींसाठी केला जातो. ब्लिडिंग कंट्रोल करणं विथ लेझर फार इझी असतं. सेकंड, हिलिंग खूप फास्टर होतं. थर्ड, पेशंटला कमी पेन होतो. त्यामुळे लेझरच्या साहाय्याने हा सर्जिकल प्रोसिजर विदिन 50 to 1 hour मी म्हणेल सहज होऊ शकतं आणि हिलिंग खूप फास्ट होतं. ओके. तर डॉक्टर, दाताच्या अशा कोणत्या ट्रीटमेंट उपचार पद्धती आहेत जेणेकरून आपलं स्माईल अजून अट्रॅक्टिव्ह दिसेल, अजून चांगलं दिसेल? ओके. दातांचे प्रॉब्लेम जसे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, दातांमध्ये फटा असणं, दात वेडे वाकणं असणं हे असतात आणि त्यासाठी आपण क्लिप्स लावत असतो. तर क्लिप्स लावलेला आपण बघितलेला पण असतील, ज्याला तारा किंवा पिना म्हटलं जातं. त्याला एक ॲडव्हान्स मोडॅलिटी ऑल्टरनेटिव्ह आलेला आहे, अलाइनर्स. तर विथ अलाइनर्स आपण आपले दात सहज अलाइन करून घेऊ शकतो. दातांमधला फटा आपल्याला क्लोज करता येतात. त्या स्माईल मेकओव्हर छान होऊ शकतो. प्लस मी म्हणेल दात जर तुटलेले असतील, दातांचा शेप ऑल्टर झालेला असेल, तर त्या केसमध्ये 3 प्रोसिजर केल्या जातात. एक कंपोजिट फिलिंग केलं जातं, ज्याच्यामध्ये व्हाईट कलरचं मटेरियल दातांवरती फिक्स केलं जातं. ही विदिन 20 मिनिट्स होणारी प्रोसिजर आहे. सेकंड, मी म्हणेल की दाताचा वरचा लेअर हलकासा ट्रिम करून त्याच्यावरती लॅमिनेट्स दिले जातात. ह्या प्रोसिजरने पण पुढचे जे दात असतात त्यांचा स्माईल मेकओव्हर अगदी कमी वेळात कमी खर्चात करता येतो. थर्ड, मी म्हणेल कधी कधी दातांचा कलर हा ऑल्टर झालेला असतो. पडल्यामुळे बऱ्याच पेशंटच्या अशा कंप्लेन असतात की दात पिवळा पडला आहे किंवा काळा पडला आहे. अशा वेळेला आयदर रूट कनालची ट्रीटमेंट करून इंटरनल ब्लिचिंग करता येते, ज्याच्या साहाय्याने दाताचा कलर हा एनहान्स केला जातो. ते जर शक्य नसेल तर त्यावेळेला रूट कनालची ट्रीटमेंट करून दाताचा वरचा लेअर हलकासा ट्रिम करून त्याच्यावर क्राउन्स दिले जातात. मोस्टली हे क्राउन झिरकोनियाचे असतात. झिरकोनियाच्या क्राउनची ट्रान्सल्युसन्सी खूप चांगली असते. अगदी बाजूच्या दातासारखा दात आपल्याला बिल्ड करता येत असतो. प्लस मी म्हणेल जर एखाद्याचे सगळेच दात येल्लो झालेले असतील किंवा काळवंडलेले असतील, ज्यांचं कॉफीचं इंटेक जास्त असतं किंवा खूप सारा चहा घेतला जातो, अशा वेळेला दात पिवळे पडतात. त्यावेळेला लेझर टीथ व्हाईटनिंग, ज्यामध्ये हायड्रोजन पेरॉक्साईड वापरलं जातं आणि दातांचा शेड एका सिटिंगमध्ये म्हणजे 20 मिनिट्सच्या सिटिंगमध्ये 3 शेड ब्राईटर केला जातो. ही प्रोसिजर नॉर्मल केमिकल्सने पण होते, पण आमच्या क्लिनिकला आम्ही मोस्टली लेझर असिस्टेड करतो, सिन्स फास्ट होते आणि बेटर रिझल्ट्स मिळतात. ओके. डॉक्टर, जबडा आणि त्याची वाढ हे पण काही स्माईलशी कनेक्टेड आहेत का? त्याचा स्माईलवर काही इफेक्ट पडतो का? आणि जर तसं असेल तर त्यासाठी कोणत्या ट्रीटमेंट अवेलेबल आहेत? बरं, जेव्हा आपण जबड्याचा विचार करतो तर त्याच्या ट्रीटमेंट सांगण्याच्या आधी मला एक सांगावंसं वाटेल की 2 पद्धतींमध्ये मी त्याचं वर्गीकरण करते. एक म्हणजे अडल्ट्ससाठी कुठल्या ट्रीटमेंट केल्या जातात आणि एक म्हणजे बच्चूंसाठी कुठल्या ट्रीटमेंट केल्या जातात. आता जे पण मी बोलते की हिड्यांची ठेवण, ओठांची ठेवण किंवा दातांची पोझिशन, तर पॅरेंट्सला मला एकच सांगावं लागेल की डेंटल अवेअरनेस थोडासा आपला कमी असतो. बऱ्याच वेळा बच्चूंना बॉटल दिली जाते दूध पिण्यासाठी. कधी कधी बच्चू तोंडात बोट घालत असतात, त्यावेळेला ते आपण लगेच ती हॅबिट ब्रेक नाही करत, थंब सकिंगची हॅबिट डेव्हलप होते. या सगळ्या हॅबिट्सचे पुढे जाऊन फार मोठे परिणाम होत असतात, जेणेकरून जॉची ग्रोथ एका जॉची एनहान्स होते, दुसऱ्या जॉची ग्रोथ रेस्ट्रिक्ट होते, कधी कधी वरच्या ओठाची वाढ खुंटते, खालचा ओठ रोल्ड आउट होतो. तर पॅरेंट्सला मला एक सांगावंसं वाटेल, हे प्रॉब्लेम्स उद्भवू नये म्हणून छोट्याशा मेजर्स घ्यायला हव्या, जसे हॅबिट घरातल्या घरात ब्रेक करता येतात. सेकंड, मी म्हणेल की कुठल्याही डेंटिस्टकडे जाऊन एक छोटंसं स्माईल याचं हॅबिट ब्रेकिंगचं अप्लायन्स जर फिक्स केलं तर ती हॅबिट लगेच ब्रेक करता येते. थर्ड, मी म्हणेल हॅबिट ब्रेक झाल्यानंतरही तुम्हाला वाटत असेल की तुमच्या बाळाचा वरचा ओठ छोटा राहिलेला आहे किंवा खालच्या जॉची ग्रोथ हॅम्पर झालेली, अशा वेळेला फंक्शनल अप्लायन्स दिले जातात. फंक्शनल अप्लायन्सच्या सहाय्याने एका पर्टिक्युलर एजमध्ये, मी म्हणेल 8 ते 13 वर्षाच्या वयात, जेव्हा बच्चू प्री प्युबर्टल ग्रोथ स्पर्टमध्ये असतात, तर ह्या अप्लायन्सच्या सहाय्याने आम्ही एका जॉची ग्रोथ एनहान्स पण करू शकतो, दुसऱ्या जॉची ग्रोथ रेस्ट्रिक्ट पण करू शकतो. तर बच्चूंमध्ये मी हे म्हणेल की फंक्शनल अप्लायन्स अलॉंग विथ ओरल जिम्नॅस्टिक अप्लायन्स, ज्याच्यामध्ये हे जसं जिमला जाऊन आपण एका मसलवरती ॲक्ट करत असतो, हे अप्लायन्स बाळाच्या ओठांवरती आणि गालांवरती ॲक्ट करतात, जेणेकरून त्यांच्या ओठांची ठेवण सुधारते, गालांची ठेवण सुधारते आणि चेहरा हा सुंदर दिसायला लागतो. तेच मी म्हणेल अडल्ट्समध्ये आफ्टर 19 इयर्स जेव्हा पूर्ण ग्रोथ कंप्लीट झालेली असते, तर सर्जरीच्या सहाय्याने त्याला ऑर्थो
ऑर्थोग्नॅथिक सर्जरीज म्हणता. वरच्या जॉला मागे पण शिफ्ट करता येतं, खालच्या जॉला आपण पुढे ओढू शकतो. एखाद्याची जर हनुवटी खूप प्रॉमिनंट असेल तर त्यावेळेला रिडक्शन जेनिओप्लास्टी ह्या सर्जरीच्या नावाने हनुवटीचा प्रॉमिनन्स कमी करता येतो. ॲज वेल ॲज जेव्हा हनुवटी खूप छोटी असेल तर तिला ऑगमेंटेशन जेनिओप्लास्टी ह्या प्रोसिजरच्या सहाय्याने तिला पुढेही करता येतं. ओके, तर याच अनुषंगाने आणखी एकाची आपण प्रतिक्रिया ऐकूया जिने डॉक्टर प्रियंका यांच्याकडून ट्रीटमेंट घेतलेली आहे. One of my friend told me that to visit Dr. Priyanka, and when I visited, I got very good experience here. Like they have a set process. They follow the same process. They go to the root of the problem and resolve the issues. ब्रेकनंतर आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. आपल्यासोबत आहे डॉक्टर प्रियंका सावकार. त्यांच्यासोबत आपण चर्चा करत होतो. पुन्हा एकदा विषयाकडे वळूयात. तर डॉक्टर, तुमच्या डेक्कन क्लिनिकला हास्य खुलवण्यासाठी नेमक्या कोणत्या ट्रीटमेंट्स होतात, कशा पद्धतीने होतात, सविस्तरमध्ये आपल्या प्रेक्षकांना सांगा. ओके, जेव्हा मी क्लिनिकबद्दल बोलते तर पहिलं मला माझ्या मोटोबद्दल बोलावं लागेल. मी म्हणेल आमचा मोटो स्माईल फॉर ऑल हा आहे. ऑल जेव्हा म्हटलं जातं तेव्हा ऑल एज ग्रुप, राईट फ्रॉम छोटे बच्चू त्यापासून तर अगदी प्रौढ ज्यांच्यामध्ये कवळ्यांची ट्रीटमेंट केली जाते त्यांच्या सगळं ट्रीटमेंट आम्ही करत असतो. छोट्या बच्चूंमध्ये क्लेफ्ट लिप, क्लेफ्ट पॅलेट, आत्ताच मी बोलली हॅबिट ब्रेकिंग ॲप्लायन्सेस, ग्रोथ मॉडिफिकेशनचे ॲप्लायन्सेस, ब्रेसेस ज्याच्यामध्ये मल्टिपल टाईप येतात, मेटल सिरामिक ब्रेसेस ॲज वेल एज अलाइनर्स इनफॅक्ट मी म्हणेल की बाहेरगावच्या पेशंटला सुद्धा आम्ही कुरिअर करतो. तर अशा पद्धतीने त्यांच्या ट्रीटमेंट ॲज वेल एज अडल्ट्समध्ये ज्या ट्रीटमेंट केल्या जातात त्यामध्ये कंपोजिट फिलिंग असतील, क्राउन्स असतील, विनियर्स असतील, ब्रिजेस असतील. प्लस अडल्ट्समध्ये मोस्ट कॉमनली आढळून येणारा एक प्रॉब्लेम असतो की मिसिंग टूथचा. अशा वेळेला तो मिसिंग टूथ विथ इम्प्लांटच्या साह्याने रिप्लेस केला जातो. आमच्याकडे इम्प्लांट्सच्याही ट्रीटमेंट आम्ही करत असतो. प्लस लेझरच्या साह्याने केल्या जाणाऱ्या प्रोसिजर जसं जिंजावेल डिपिगमेंटेशन मी बोलली, जिंजवेक्टॉमी मी बोलली, क्राउन लेंथिंगची प्रोसिजर ॲज वेल ॲज टीथ व्हाईटनिंग ह्या प्रकारच्या सर्व ट्रीटमेंट. आणि जे खूप वयोवृद्ध असतील त्यांच्यामध्ये कवळींची ट्रीटमेंट आम्ही करतो. जेव्हा मी ऑल म्हणती आहे तेव्हा ऑल मोडॅलिटीज अंडर वन रूफ हा पण आम्ही कॉन्सेप्ट एक ठेवला आहे की आमच्या क्लिनिकमध्येच डायग्नोस्टिक सेंटर आहे, जेणेकरून पेशंट आल्यावर त्याला रिपोर्टसाठी 10 ठिकाणी फिरावं नाही लागत. आल्यावरती त्यांचे फोटोज घेतले जातात, त्यांचे OPG लॅटरल सेफेलोग्राम होता. आमच्या क्लिनिकमध्ये 10 स्पेशलिस्ट डॉक्टरची टीम काम करते, ज्यांच्याबरोबर पॅनल डिस्कशन होऊन ट्रीटमेंट प्लॅन हा लिहिला जातो आणि पेशंटला तो गाईड केला जातो. याच संदर्भात मला एक सांगायचं आहे की ऑलमध्ये आम्ही अजून एक धरलं आहे की फॉर ऑल इकॉनॉमिकल क्लासेस, कारण डेंटल ट्रीटमेंट बऱ्याच पेशंटला ह्या कॉस्टली वाटत असतात. आम्ही सांगितलेला ट्रीटमेंट पेशंटला फिजिबल पण असल्या पाहिजे. त्यांच्या हिशोबाने आम्ही EMIची फॅसिलिटी ठेवली आहे. प्लस ट्रीटमेंट देताना कुठल्याही पेशंटला आम्ही फक्त ही आयडियल ट्रीटमेंट ही एकच करा असं नसतो सांगत. त्या केसमध्ये ती 2-3 पार्टमध्ये डिवाईड होते. जर पेशंटला एखादी ट्रीटमेंट परवडत असेल तर ती त्यांना आम्ही प्रोव्हाइड करत असतो. प्लस EMI थ्रू त्यांना पेमेंट करण्याची पण फॅसिलिटी देत असतो. प्लस ऑलमध्ये मी अजून एक कॉन्सेप्ट ॲड केलेला आहे की ऑल ओव्हर पुणे ॲज वेल ॲज पुण्याच्या बाहेरचे पेशंट. त्यामुळे आम्ही मंडे टू संडे सिन्स 9 AM to 9 PM काम करतो. इव्हन 365 डेज आमची टीम वर्क करते. नॉट इव्हन सिंगल डेचा ब्रेक घेतला जातो, जेणेकरून सगळ्या बाहेरगावच्या पेशंटला पुण्यात येऊन ट्रीटमेंट करणं सहज शक्य व्हावं. तर अशा पद्धतीने सगळ्या ॲडव्हान्स ट्रीटमेंट अंडर वन रूफ आम्ही प्रोव्हाइड करतो. ओके, तुम्हाला आपल्या प्रेक्षकांना काय मेसेज द्यायचा आहे? ओके, प्रेक्षकांना मला एकच सांगावं असं वाटेल, जसं पूर्वीच्या काळी म्हटलं जायचं दाताचं दुखणं किंवा दाताची ट्रीटमेंट ही खूप पेनफुल असते, आता तसं राहिलेलं नाही आहे. या ॲडव्हान्स मोडॅलिटीजद्वारे जसं डेंटल अलाइनर आहे दात अलाइन करण्यासाठी, किंवा डेंटल इम्प्लांट आहे मिसिंग टूथ रिप्लेस करण्यासाठी, किंवा RCTs आहे, किंवा लेझरच्या साह्याने केल्या जाणाऱ्या सर्जरीज ह्या अगदी पेनलेस असतात. त्यामुळे जे पूर्वी जी घट्ट सांगड होती डेंटल ट्रीटमेंट आणि पेन ही आता कमी झालेली आहे. त्यामुळे पेशंटने त्याचा फायदा करून घ्यावा आणि आपला जो हास्य हा सर्वात अमूल्य दागिना आहे तो आपल्याबरोबर सदैव कॅरी करावा. तुम्ही या ठिकाणी याला खूप चांगलं मार्गदर्शन केलं, त्यासाठी तुमचे मनापासून धन्यवाद. थँक्यू सो मच. तर आजचा आपला जो विषय होता तो म्हणजे हास्य खुलवणाऱ्या आधुनिक दंतवैद्यक पद्धती, आणि यावर आपल्यासोबत होत्या डॉक्टर प्रियंका सावकार नवले यांनी अतिशय योग्य असं मार्गदर्शन या ठिकाणी केलेलं आहे. तुमचे सुद्धा दाताचे वाकडीकडे असतील किंवा काही पण दाता रिगार्डिंग काहीही प्रॉब्लेम असेल तर तुम्हाला स्क्रीनवर जे नंबर दिसतात त्यावर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. कार्यक्रमात आता वेळ झाली आहे इथेच थांबण्याची. ताज्या बातम्यांकरिता पाहत राहा C24 तास.
विकासाचा ध्यास म्हणजे